अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक महिन्यात काय दान करावे? हे दान केल्याने 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल. अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला नक्कीच होईल व अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. अधिक मास 2026 मध्ये कोणते दान करावे आणि त्याचे महत्त्व काय आहे? अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित विशेष काळ आहे. या महिन्यात केलेले दान, जप, तप आणि पूजा याचे फळ अनेक पटीने वाढते, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय, या महिन्यात दान का करावे आणि कोणकोणते दान हे सर्वात जास्त पुण्यदायी मानले जाते. अधिक मासात दान का करावे हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मासात केलेलं दान म्हणजे केवळ देणगी नाही, तर एक पापक्षालन आणि पुण्यसंचय करण्याचे माध्यम आहे. दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक अडचणी कमी होतात आणि मानसिक शांती मिळते. अधिक मासात करावयाची प्रमुख दाने कोणती आहेत? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या महिन्यात कोणते दान करणे सर्वात शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो, खूप छान जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आलेला आहे. हा महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास असं देखील म्हणतात. तर यंदा 2026 मध्ये अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि हा महिना दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी येतो. तर धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्याचं पूर्ण वर्ष हे पूर्ण होतं. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे, तसेच या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये काय दान करावे आणि कोणतं दान हे सर्वात जास्त शुभ मानलं जातं, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर अशा काही खास वस्तू दान केल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि धोंड्याच्या महिन्याची समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केला आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढविले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी हे केले जात नव्हते, त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. परंतु या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. अधिक मासात करावयाची प्रमुख दाने आता आपण पाहूया. या महिन्यात कोणती दान करणे सर्वात शुभ मानलं जातं? या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही तुम्हाला शक्य होईल ते आपल्याला दान आवर्जून करायचं असतं. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या अधिक महिन्यामध्ये आपण दान केल्याच पाहिजेत, हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा
व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जर तुम्ही केलं नसेल तर जरूर करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. मित्रांनो, अधिक मासात सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं दान म्हणजे नारळ दान. नारळाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे नारळ दान करणं म्हणजे आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करणं असं मानलं जातं. पण फक्त श्रद्धा म्हणून नाही, तर यामागे एक सुंदर अर्थ देखील आहे. नारळ हे पूर्णत्व आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. बाहेरून कठीण पण आतून शुद्ध आणि गोड, अगदी आपल्या मनासारखंच. त्यामुळे नारळ दान करताना आपण आपल्या अहंकाराचं त्याग करून नम्रतेने दान करतो, असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे. अधिक मासात तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं नारळाचं दान तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात करू शकता. असं म्हटलं जातं की या महिन्यात केलेलं दान अनेक पटीने फळ देतं आणि त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. विशेषतः माता लक्ष्मीची कृपा लाभावी, आर्थिक स्थिती सुधारावी आणि घरात सुख शांती नांदावी या भावनेने जर तुम्ही नारळ दान केलं तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम जाणवू शकतो. परंतु मित्रांनो, अधिक मासात नारळ दान करण्याची ही संधी नक्कीच सोडू नका. 2. मित्रांनो, अधिक मासात आणखी एक अत्यंत महत्त्वाचं आणि पुण्यदायी दान म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्रदान करणं. पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णू यांचा अतिशय प्रिय रंग मानला जातो. त्यामुळे पुरुषोत्तम मासात पिवळ्या रंगाचं वस्त्राचं दान केल्याने भगवान विष्णूची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. पण यामागे एक सुंदर अर्थही आहे. पिवळा रंग म्हणजे आनंद, सकारात्मकता आणि पवित्रतेचं प्रतीक. त्यामुळे जेव्हा आपण पिवळ्या रंगाचं दान करतो तेव्हा आपण केवळ वस्तू देत नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात आनंद आणि आशा देत असतो. आणि अधिक मासात तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे गरजू किंवा गरीब व्यक्तींना पिवळ्या रंगाचे कपडे किंवा कंबल किंवा इतर वस्त्र देऊ शकता. वस्त्रदान हे आपल्या धर्मात सर्वश्रेष्ठ दानापैकी एक मानलं जातं, कारण हे थेट एखाद्या व्यक्तीच्या गरजेला पूर्ण करतं. असं म्हटलं जातं की श्रद्धेनं आणि निस्वार्थ भावनेनं केलेलं वस्त्रदान जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतं. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, घरात सुख शांती राहण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा लाभावी या भावनेनं जर तुम्ही हे दान केलं तर त्याचा चांगला परिणाम नक्की जाणवू शकतो. म्हणूनच मित्रांनो, या अधिक मासात पिवळ्या वस्त्राचं दान करण्याची संधी नक्कीच घ्या आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणा. 3. मित्रांनो, अधिक मासात केलं जाणारं एक अतिशय श्रेष्ठ आणि अर्थपूर्ण दान म्हणजे पुस्तकांचं दान. या पुरुषोत्तम मासात तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचं दान करू शकता. हे केवळ एक साधं दान नाही, तर ज्ञानदान आहे आणि आपल्या धर्मात ज्ञानदानाला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. असं मानलं जातं की अशा दानामुळे सरस्वती मातेची कृपा प्राप्त होते आणि शिक्षण, बुद्धी आणि ज्ञान या क्षेत्रात प्रगती होण्यास मदत होते. पण यामागचा खरा अर्थ समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक देता तेव्हा तुम्ही त्याला फक्त पुस्तक देत नाही, तर त्याच्या भविष्याची एक नवीन दिशा देत असता. कदाचित तुमच्या एका छोट्याशा मदतीमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. अधिक मासात तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या प्रमाणात शालेय पुस्तके, वह्या, अभ्यास साहित्य तुम्ही दान करू शकता. श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केलेलं हे ज्ञानदान केवळ पुण्य देत नाही, तर समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याचं काम करतं. म्हणून मित्रांनो, या अधिक मासात पुस्तकाचं दान करून एखाद्याच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्याची ही सुंदर संधी नक्कीच घ्या. 4. मित्रांनो, अधिक मासात
केलं जाणारं आणखीन एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी दान म्हणजे दीपदान. आपल्या धर्मशास्त्रानुसार दीपदानाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. कारण दीप म्हणजे फक्त एक दिवा नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या मार्गाचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की अधिक मासात श्रद्धेनं केलेलं दीपदान जीवनातील नकारात्मकता आणि अडचणी कमी करून सकारात्मकता वाढवण्यास मदत करू शकतं. म्हणजे जसा दिवा अंधार दूर करतो, तसंच आपल्या जीवनातील अंधारही हळूहळू दूर होऊ लागतो. हा त्यामागचा सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या घरात दररोज दिवा लावू शकता, तसेच मंदिरात जाऊन दीपदान करू शकता. आजच्या आधुनिक काळातही तुम्ही याला सोप्या पद्धतीने करू शकता. समयी निरांजन, आरतीचे दिवे किंवा गरजूंना दिव्याची साधने देऊनही दीपदान करता येतं. महत्त्वाचं म्हणजे हे दान किती मोठं आहे यापेक्षा ते तुम्ही किती श्रद्धेने आणि मनापासून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, या अधिक मासात दीपदान करून आपल्या जीवनात प्रकाश, शांती आणि सकारात्मकता आणण्याची ही सुंदर संधी तुम्ही नक्कीच घ्या. अत्यंत महत्त्वाचं आणि शेवटचं दान जे कोणीही करू शकेल. मित्रांनो, अधिक मासात केलं जाणारं सर्वात श्रेष्ठ आणि पुण्यदायी दान म्हणजे अन्नदान. आपल्या धर्मात असं सांगितलं जातं की भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं हे सर्व दानापेक्षा मोठं आहे. कारण अन्न ही माणसाची सर्वात मूलभूत गरज आहे. असं मानलं जातं की श्रद्धेनं केलेल्या अन्नदानामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता प्रसन्न होतात. त्यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते. हा यामागचा खरा अर्थ अजून खोल आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देता, तेव्हा तुम्ही त्याला केवळ जेवण देत नाही, तर त्याच्या जीवनाला आधार देता. त्या क्षणी तुम्ही कोणासाठी देवासारखे बनता. अधिक मासात तुम्ही कधीही अन्नदान करू शकता. गरजू लोकांना जेवण देणं, अन्न वाटप करणं किंवा साधं फळ दान करणंही खूप पुण्यदायी मानलं जातं. विशेषतः केळीचं दान शुभ मानलं जातं, कारण ते सहज उपलब्ध असतं आणि ते वाटणं सोपं असतं. असंही मानलं जातं की अशा दानामुळे घरात सकारात्मकता वाढते, कुटुंबात प्रेम, एकोपा आणि समाधान निर्माण होतं. म्हणून मित्रांनो, या अधिक मासात अन्नदान करण्याची ही सुंदर संधी नक्कीच घ्या. कारण हे दान थेट मनाला आणि तुमच्या आत्म्याला समाधान देणारं आहे. अधिक मासामध्ये दान करताना या गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवा. दान करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. दान करत असताना फक्त दिखाव्यासाठी म्हणून दान करू नका. दान करताना दिखावा करू नका. दान करत असताना मनामध्ये कोणतीही लालसा किंवा स्वार्थ न ठेवता अगदी निस्वार्थ भावनेनं आणि शुद्ध अंतःकरणानं दान करा. जर तुम्ही असं दान केलं तर तुम्हाला नक्कीच त्या दानाचं फळ दुपटीने मिळत असतं. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने दान केलं तर तुम्हाला त्याचं फळ किंवा जे काही पुण्य आहे तर ते अजिबात मिळत नाही. त्यामुळे दान करत असताना ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. चुकीच्या व्यक्तीला दान देऊ नका. अपमान करून कोणालाही दान देऊ नका. नेहमी नम्रतेने आणि श्रद्धेने दान करा. मित्रांनो, अधिक मास हा आपल्याला मिळालेला एक आध्यात्मिक संधी आहे. तर या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करा. या महिन्यात केलेलं छोटंसं दान देखील आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतं. म्हणून या अधिक मास 2026 मध्ये तुम्ही ऐपतीप्रमाणे थोडं का होईना दान नक्की करा. जप करा आणि भगवान विष्णूची कृपा मिळवा. अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्री हरी विष्णूच्या नामाचा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं.
जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता किंवा भगवद्गीतेचं पठण करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. तसेच या अधिक मासात शक्य असेल तर एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा तीर्थक्षेत्रांना भेट देणं, तसेच गंगा नदीसारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मित्रांनो, हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.